नमस्कार. माणसं अवतीभोवतीची या कार्यक्रमात आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ, एक नवीन मुलाखत आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. आजची मुलाखत स्पेशल आहे. आज आपण बोलणार आहोत वंदनाताई शिंदे यांच्याशी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम गेली 23 वर्ष त्या अगदी मनापासून करतायत आणि अंधश्रद्धा समाजामध्ये कशा असतात, चमत्कार कसे घडतात, हे चमत्कार घडण्यामागे काय काय असतं, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण कसा बाळगला पाहिजे याविषयी त्या जनजागृती करतायत. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार तसंच अनेक सामाजिक संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तेव्हा वंदनाताई, आपलं आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. अंधश्रद्धा म्हणजे चमत्कार असं आपल्या समाजामध्ये आपल्याला माहिती आहे. तर ह्या एका चमत्कारातूनच आपण आपल्या मुलाखतीची सुरुवात करूया. वंदनाताई, कोणता चमत्कार दाखवताय प्रथम? एका चमत्काराचा उल्लेख केलाय म्हणून या एका चमत्कारानेच आपल्या कामाला सुरुवात करूया. की रिकाम्या कलशातून एक बाबा नगरमध्ये लोकांना तीर्थ देत होता. हा कलश तुम्हाला दिसतोय सगळ्यांना, असा मी तो उलटा पकडलाय आणि तरी तो रिकामा, तो रिकामाचा आता सिद्ध केलं. तुम्ही संध्या मॅमला आता हे मंत्र म्हणून त्याच्यातून तीर्थ काढून देतोय, कसं काढलं जातं बघा. असं बाबा मंत्र म्हणून आणि संध्याकाळी मी सांगणार की तुम्ही हात पुढे करा आणि तुम्हाला आता रिकाम्या कलशातून तो बाबा मंत्र पठणानंतर तीर्थ देत होता. असं अरे वा, खरंच की तीर्थ आलंय. काय ह्याच्या मागे चमत्कार कोणता आहे वंदनाताई? चमत्कार आपण नंतर एकदम चमत्कार करू. ह्याच्या मागची खोड एवढीच आहे की रिकाम्या कुठल्याही भांड्यातून कुठलाही मंत्र म्हटला तरी तीर्थ म्हणजे पाणी येणं पूर्णपणे शक्य आहे. परंतु तुम्हाला दिला गेला होता, आम्ही एक मला वाटतं 15 वर्षापूर्वी या बाबाला एक्सपोज केलं. त्याच्याकडे मोठा असा कलश होता की 15-20 जणांना तो तीर्थ देऊ शकेल. हा कलश स्पेशल आहे. इथे याच्या लोकांना एक छिद्र आहे. शिवाय याच्यामध्ये हा वेल्डिंग करून दुसरं भांडं बसवलेलं आहे. मला समोर मला पण दिसत असेल आणि त्याला पण एक होल आहे. परंतु हा कलश आणि आत बसवलेलं भांडं याच्यामध्ये थोडी जागा आहे. काय केलं की मी इथे आल्यानंतर थोडं पाणी याच्यात ओतून ठेवलं आणि मी ताईंना पाणी देताना, तीर्थ देताना इथे मी अंगठा ठेवलाय आणि या कलशात आपल्याला पाणी आधी ओतलं आणि मग लोकांना मी सांगितलं तुम्हाला सगळ्यांनी की हा कलश पूर्णपणे रिकामा आहे. आणि मग रिकाम्या कलशातून तीर्थ देताना मी ताईंना म्हटलं डोळे बंद करा, बाबा असं सांगतात. आणि मग डोळे बंद करून असा मंत्र म्हटला, समजा ओम ओम म्हणतो ओम पट स्वाहा आणि मग ताईंना तीर्थ दिलं. हे बघा कसं झालं. मंत्र पठणानंतर रिकाम्या कलशातून तीर्थ. खरंच की याच्यात एक झालंय की इथं एक छिद्र आहे, समोर तुम्हाला दिसत असेल. या कलशामध्ये बसवलेले जे भांडे आहे त्याला पण खाली एक छिद्र आहे. मी इथे आल्यानंतर थोडं पाणी या कलशात ओतून ठेवलं. त्याच्यातलं बरचसं पाणी हा कलश आणि बसलेल्या भांड्याच्या मध्ये थोडी जागा आहे, स्पेस आहे, तिथे जाऊन पाणी थांबलं. आणि मग ते मी आधी थोडंसं पाणी वर होतं ते असं इथे अंगठा ठेवून हवा बंद केली आणि ओतून टाकलं आणि तुम्हाला म्हटलं कलश रिकामा आहे. असं मी करताना असा उलटा केला आणि तो अंगठा काढल्यावरती हवा गेली. ताईंना मी डोळे मिटायला सांगितले कारण बदमाशी मला दिसतो नाही. सगळे चमत्कार करणारे बाबा एकदम हुशार असतात, खूप प्रिकॉशन घेतात की समोरच्याला काय कळू नये. परत मी ताईंना तीर्थ देताना इथं अंगठा ठेवला आणि तीर्थ गेलं. तेव्हा अंगठा इथे केल्यानंतर असं तीर्थ त्याला दिलं. एअर प्रेशर, हवेच्या दाबाचा बाबा इथून हवा आत गेली, ती हवा आतल्या छिद्रातून आत गेली आणि कलशाने बसवलेलं भांड रेडी करून त्याच्यामध्ये जे पाणी साठलं होतं ते हवेच्या दाबाने वर आलं आणि ताईंना रिकाम्या कलशातून असं तीर्थ मिळालं. खरंच की म्हणजे यामागे चमत्कार वगैरे काहीही नसून केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन हाच एक भाग आहे की हवेचा दाब आणि विज्ञान. तांबा कसा कलश स्पेशल तयार गेलाय, बाहेर छिद्र आत एक छिद्र. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम हे महत्त्वाचं हेच आहे की लोकांमध्ये विज्ञानाबद्दल जनजागृती व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांनी स्वतःमध्ये रुजवावा. ह्या पद्धतीचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 32 वर्ष हे काम करतो. आणि
आणि लोकांमध्ये दूरवर आपण पोहोचतोय. 32 350च्या वर आपल्या शाखा आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. बर बऱ्यापैकी आहे आता चळवळीला चांगला आहे, लोकाश्रय आहे. आणि लोकांच्याच इच्छेवरती, लोकांच्या आशयावरती गेली 32 वर्षे सातत्याने हे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्णय समिती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मार्गदर्शनाखाली करत होती. 2013 साली त्यांचा खून झाला, खूनच झाला तो. त्याच्यानंतर सुद्धा काम लोकांना असं वाटत होतं, मला वाटतं ज्यांनी खून केला त्या सनातन विचाराच्या लोकांना असं वाटलं होतं की डॉक्टर दाभोळकरांना मारलं की काम थांबेल. पण तसं झालं नाही. त्यांना कळत नाही की आपल्याकडे परंपरा आहे. ज्ञानेश्वरांना समाधी घ्यायला लावलं तरी ज्ञानेश्वरी अभंग त्यांचं संपूर्ण जे हे आहे, सगळ्या ते म्हणत होते सगळं ते आहे श्लोक आणि ते सगळं तसंच आहे. तुकाराम महाराजांना वर पाठवलं म्हणजे एका अर्थाने मारलंच विमानातून. तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा इंद्रियाने बुडवली तरी पण ती तरली, ज्याचा अर्थ की त्यांनी सांगितलेले केलेले बोललेले अभंग लोकांना मुखोद्गत होते. तसं लिखाण गेलं. मग आता ते तुकाराम गाथा आहे. गाडग्या माणसं पण म्हणजे आपल्याकडे समाज सुधारक आणि संतांनी दिलेला जो बुद्धिप्रामाण्यवादाचा वारसा आहे तो टिकून आहे. किती कोणाला मारलं तर ह्याचं कारण ते सत्य आहे, वैश्विक सत्य. आणि ते हवंय लोकांना की आजही तुम्ही 21व्या शतकात एखादा बाबा असं तीर्थ देतो काढून आणि आपलं काय की तेव्हा ठीक आहे. 700 वर्षापूर्वी जेव्हा तुकाराम महाराजांची गाथा तरली वगैरे त्यात 1600 शतक शिवरायांचं त्यांचं एकच काल होतं. म्हणजे 400-450 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर इतकं विज्ञान वाढले परंतु आपल्या मानसिकतेमध्ये मॅडम बदल नाही. तो बदल करायला पाहिजे. कारण आपण विज्ञानात बदल केला म्हणजे त्याची बाहेरची सगळी सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही. याचे उदाहरण की 21व्या शतक आहे. महाराष्ट्रासारखा पुरोगामी महाराष्ट्र आहे की जिथे संत आणि समाज सुधारण्याने एवढं मोठं काम केलेलं आहे. असं असताना सुद्धा आजही एक बाबा बाईला मुलगा देतो, त्या लिंग बदलून दाखवतो, भूत उतरवतो. हे काय ह्याचं साकल्याने आणि अतिशय वाटतं गंभीरपणे काम व्हायला पाहिजे. ते अजूनही महाराष्ट्रात जाणार नाही. 18 वर्षाच्या सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर जागृतता विरोधी कायदा शासनाने डॉक्टरांच्या खुनानंतर मंजूर केला. ते मला वाटतं त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. ते तिकडे आले होते त्यांच्या घरी साताऱ्यामध्ये. मग तिथे ते सगळं बघून त्यांना असं वाटलं की अरे कायदा पास करायला पाहिजे. मग त्यांच्या पुढाकाराने दोन्ही सभागृहात त्याला मंजुरी मिळाली आणि अगदी मला तर 1.5-2 महिन्याचा तो कायदा झाला. कायदा चांगला आहे कारण त्याच्यामध्ये 12 कलम आहेत, ते अत्यावश्यक आहेत. जवळजवळ मला वाटतं 27-28 कलमांचा कायदा जो आपण शासनाला सबमिट केला तो नंतर काटछाट करून 12 महत्त्वाची कलम आहे. परंतु चांगलं झालं. आता त्यामुळे अहिंसेला काम करताना किंवा तुमच्यासारखा माणूस तुम्हाला तुमच्या एरियात काय वाटलं तर संबंधित आपले जे पोलीस स्टेशन आहे तिथे तुम्ही जाऊन सामान्य माणूस पण तक्रार करू शकतो. कारण संबंधित पोलीस स्टेशनच्या सिनियर PI जो आहे पोलीस त्याला या कायद्यान्वये विशेष काही अधिकार दिलेले आहेत, सक्षम अधिकारी म्हणून, दक्षता अधिकारी म्हणून. आणि त्यांनी ते करायचं असतं आणि तेही होत आहे. लोक कार्यकर्ते काम करत आहे सगळं स्वतःला हे करून वेळ आहे ते खर्च करून. त्यामुळे बऱ्यापैकी कायदा मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रावर 670च्या वर बाबा लोकांना पकडलं. म्हणजे कायदा आवश्यक आहे. या 18-20 वर्षापूर्वी दाभोळकरांनी अंधश्रद्धा समितीचे कार्यकर्ते सांगत होते ते किती खरं होतं कारण गरज होते. लोक म्हणायचे आपल्याकडे IPCL आहे, हा ऍक्ट आहे, मग कशाला पाहिजे परत आणखी कायदे करायचे. म्हणून तो हा तसा स्पेशल आहे. त्याच्यामध्ये जी तरतूद आहे त्यामुळे बाबा बुवा लोकांना थोडा तरी वचक आहे. आणि शिवाय कोणी सामान्य माणूस कंप्लेंट करू शकतो. आधी काय असायचं की अनिसचक लोकांनी किंवा जो बाधित आहे व्यक्ती त्याने कंप्लेंट करायला पाहिजे तरच त्याची दखल घेतली जायची. बऱ्याचदा व्यक्ती पुढे येत नाही पण त्यानंतर लाज वाटतं की आपल्याची फसवणूक झाली. आता पैशाने पाऊस पडतो किंवा काही वर्षापूर्वी घडलेला कोकणातला प्रसंग आहे, पैसे पाऊस पडतो ते महाराष्ट्राला मोठं लागलेलं प्रकरण आहे. पण आता ठीक आहे हा एक कायदा झालाय. आता लगेच सांगू शकतो दुसरा एक कायदा सामाजिक बहिष्कार विरोधीचा कायदा. आपल्याकडे आजही जात पंचायत हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि काही पंचायती तर स्वतःचं पॅरलल त्यांचं कोर्ट असतं असं ते करतात आणि खूप त्रास होतो. आता ह्याच्यातून सुटका किंवा पंचांना थोडी दहशत निर्माण व्हावी म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या खुनाच्या अवघ्या 2 दिवशी मला वाटतं नाशिकमध्ये अशा प्रकारची मोठी परिषद घेतली आणि तो कायदा शासनाने म्हणजे
जादूटोणा विरोधी कायद्याला जी 18 वर्षे लावली त्याच हो. शासनाने हा. याचं मला वाटतं त्याचं आवश्यकता किंवा याचं भयंकर रूप लक्षात आल्यानंतर नंतरच्या 3-4 वर्षातच हा कायदा मंजूर झाला बरं. आणि तसेच लोकांना फायदा मिळतो की जात पंचायत वगैरे सगळं असं दोन्ही कायद्यांचं बळ आणि महाराष्ट्रभर काम करणारे कार्यकर्ते तुमच्यासारखे प्लस कार्यकर्ते. याला आधार स्तंभासारखे काही लोक आहेत, हो. काही NGOs आहेत, हो. विचार आहेत, नंतर काम पुढे जातं. म्हणजे डॉक्टरांचं खून झाला म्हणून काम तर थांबलंच नाही, उलट ते वाढलंय. खरी गोष्ट आहे. आणि, म्हणजे दाभोळकरांचे तुमच्यासारखे जे शिष्य आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम अतिशय जोमाने करतात. जादूटोण्याबरोबरच एक भानमती करणी असा एक प्रकार असतो. मला असं वाटतं हा नारळ काहीतरी भानमतीचा काही प्रकार आहे का त्याच्यामध्ये? मॅडम आपल्याकडे आजही एखादी बाई मुलगा थोडस वेगळं वागायला लागला घरामध्ये हा. नेहमीपेक्षा थोडं त्याचं वर्तन अज्ञार्मल असेल तर घरच्या इतर लोकांकडून असाच निष्कर्ष काढला जातो हा. की एकतर या बाईला भूताने पकडले हो. किंवा हिच्या अंगात हिच्यात कोणीतरी करणी केली जादूटोणा. हो, हो, आणि मग त्यामुळे इमिजिएट त्यांना काय उपलब्ध असतो बाबा हो. उतरायला म्हणजे तिकडे जातात आणि त्यामुळे ह्या अत्यंत अवैज्ञानिक धारणे निर्माण असतील की त्या बुवा बाबांचं खावतो. आता समजा कोणतरी सांगितलं की हा. तुमच्या कोणतरी करणी केली म्हणून तुम्हाला दिवसभरात अनिझी होते हा. किंवा तुमचं कशात लक्ष नाही असं हो, वाटत असेल हो. तर तो फायदा घेऊन मग हा बाबाकडे एक दिवस आधी ती व्यक्ती गेल्यानंतर हा. नारळ आणून द्यायला सांगतो. 2 दिवसांनी हे सगळं उतारा करायचा म्हणून आणखी वस्तू त्याच्यामध्ये ऍड होतात आणि नारळ घेऊन तो बाबा कशी करणी उतरवतो तो बाबा. नारळ तुम्हाला तुम्ही बघणारे बघत असाल की नारळ पूर्णपणे अखंड आहे. हो. त्याला कुठेही मध्ये तडा गेलेला नाही, तोडफोड केलेली नाही. हो. हा नारळ तो विधी असं करून समोरच्या व्यक्तीच्या अंगावर असा 3दा उतरवेल आणि फोडतो आणि मग सांगतो की तुमच्यावरती बघा कोणीतरी करणी केली. मी असं म्हणेन, मंत्र म्हणेन, घाबरू नका मॅडम. नाही, नाही. बांधे बांध बांधे बांध नाही बांध बांधे बांध नदी बांध बांधे बांध साथे असताना बांध नाही बांधे का तो तेरी शक्ती मेरी भक्ती चल छू म्हणतो नारळ फोडतो. हा. हो. आणि बघूया मग त्या नारळातून काय निघतंय का. हा. नारळ फुटला हा. आणि अखंड नारळातून या संध्या मॅडमची करणी काय निघाली का आपण बघूया आता. अरे बापरे. म्हणजे माझ्यावरती कोणी करणी केली होती की काय मॅडम? अरे अखंड बापरे. नारळातून बघा बापरे. नारळ पूर्णपणे अखंड होता. तुम्हाला दिसलाच असेल जे पण पाणी कुठे गेलं मॅडम त्यातलं? पाणी सगळ्यात नारळामध्ये काय पाणी नसतं हा. तरी जेव्हा मी याच्यातून पाणी होतं तर स्ट्रॉ घेऊन पिऊन आले येताना छान अच्छा. पिकं हा. अतिशय हेल्दी पाणी असतं ते. हा, हा. हा नारळ आता अखंड नारळ आहे, कुठे तुटला फुटला नव्हता. मग मॅडमची करणी एवढी मोठी कशी काय आली हा. तर त्याच्यामध्ये परत नैसर्गिक ज्या सोयी त्याचा फायदा बाबा लोक घेतात. हा. हा नारळ जो आहे ह्याला शेंडी आहे. हो. शेंडीच्या खाली 3 डोळे असतात. हा. त्याच्यातला एक डोळा अत्यंत नरम असतो. ओके. तो मी शेंडी न काढताच फोडल्यावर बर. आणि हा. हा डोळा तुम्ही आपल्या घरातून देवळात किंवा नवरात्रीमध्ये नारळ हो. ठेवल्यानंतर बऱ्याचदा नारळातून कोंब बाहेर येतो. हो. म्हणजे या नारळाचं वरचेवर पुनरुत्पादन मोठ्या प्रमाणात व्हावं हा. म्हणून असलेली नैसर्गिक सोय हा. की शेंडीच्या खाली 3 डोळे, त्याच्यातला एक डोळा अत्यंत सॉफ्ट. हो. थोडंसं असं डोकदार पद्धतीने आपण प्रयत्न केला तर पटकन तो आत जातो. अच्छा. तिथून स्ट्रॉ टाकून मी पाणी पिऊन घेतलं बरं. आणि ह्याच्यातून ते मी रिबन भरलं हा. आणि करणी म्हणून त्या बाबांनी काढली. इतकं आणि रिप्रोडक्शनसाठी असलेल्या या नैसर्गिक सोयीचा सुद्धा फायदा बाबा लोक आपलं पोट भरायला आणि समोरच्या आलेल्या बिचारा आधीच तो त्रस्त झालेली ती व्यक्ती हो, असते की हो. कोणी काय केले, भीती असते आणि मग त्याला भीतीची का मानसिकतेचा आहे कॅशमध्ये करायला नको बरोबर त्याचा फायदा घेतात आणि अशी तुमची करणी आहे. असं काही नसतं. हे हजारो वर्ष आपल्याकडे सांगतायत लोक तरी पण आपण आजही हे म्हणजे यामध्ये बाकी काहीही नसून फक्त हातचलाखी आणि समोरच्या मानसिकतेचा विचार फायदा. फायदा म्हणजे काय फायदा गैरफायदा आपण असं पण म्हणू बाबांकडे शकतो. गेला बऱ्याचदा तर मग लोक म्हणतात की आम्ही जात नाही ना त्यांना बोलून पहा लोक येतात आमच्या. हो. हा एक त्यांचं टिपिकल वाक्य असतं भावाला एक्सपोज केला. हो, हो. पण अनेक प्रकारे तुम्ही हे प्रबोधन करता. तर काही म्हणजे प्रबोधनाच्या तुमच्या काही पद्धती तुम्ही गाणी पण म्हणता प्रबोधनामध्ये. हो, या अनुषंगाने एखादं गाणं आमच्याकडे बरेच एखादं आता एक गाणं त्याच्यातलं असं आहे की
शूरगडी तू हे गाणं 2 ओळी म्हणतो त्याच्यामध्ये की आजही आपण कसं शूरगडी तू ए वीरगडी तू ए कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो तू घाबरतो तू. का घाबरतात मुलं? बालपणी आई सांगे बागुल बुवा आला, बालपणी आई सांगे बागुल बुवा आला, संस्काराच्या भूतामुळे जीव घाबरला असा शूरगडी तू, शूरगडी तू ए वीरगडी तू ए कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो तू घाबरतो तू. हे चमत्काराचं सादरीकरण वैज्ञानिक दृष्टिकोन सांगताना थोडंसं एखादं गाणं म्हटलं की समोरच्याला बरं वाटतं. का नुसतं शाळा कॉलेजच नाही, ग्रामीण भागातही जावं लागतं तिथे महिला त्यांना सतत मी लेक्चर देऊन जो परिणाम साधला जात नाही तो परिणाम हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं की बापरे अशी फसवणूक होते ते बऱ्यापैकी प्रभावी होतं. आणि त्याला अनुसरून एखादं आम्ही गाणं घेतो. तसं म्हटलेलंच आपल्याकडे की कणभर गाणं आणि मनभर बोलणं इक्वली असं आहे. कारण का आम्ही चांगल्याच चळवळीची गाणी आमच्याकडे कार्यकर्ते लिहिणारे आहेत, चांगले शाहीर आहेत आणि खूप अर्थपूर्ण आहेत गाणी. म्हणजे अगदी त्यामुळे आपण प्रेक्षकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्या बालकाला जेव्हा आपण बाबू आलो ही काही भीती घालतो तर ती त्याची भीती पूर्णपणे पुढे आयुष्यभर त्याच्या मनामध्ये आहे असं खरं म्हणजे आपण करायला नाही पाहिजे. आणि म्हणून हा वैज्ञानिक दृष्टिकोन मला असं वाटते की खरंच तो महत्वाचा आहे. तुम्ही अनेक सप्रयोग व्याख्यानं पण देत आहात. आणखीन एखादा काही प्रयोग दाखवाल का? अंगात येण्याकडे चमत्कार आजही आपल्याकडे महिलांच्या अंगात येण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. आम्ही स्वतः पूर्णवेळ कार्यक्रम असल्यामुळे तळागाळामध्ये खूपदा आम्ही गेलेले आहे, महाराष्ट्राने फिरलेले आहे. आजही महाराष्ट्रामध्ये अंगात येणाऱ्या महिलांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. ठराविक दिवशी येतात देवींचे जे वार आहेत, मंगळवार शुक्रवार किंवा नवरात्रीमध्ये किंवा जेव्हा आपल्या काही धार्मिक विधी असतो गावच्या ठिकाणामध्ये तिथे एखादी व्यक्ती गेली तरी समोरच्या बाईच्या कोणाच्या अंगात येतं वगैरे. अंगात येणं ही एक तर आपल्याकडे आपल्या समाजामध्ये त्याला मान्यता प्राप्त होते, परंतु अंगात देवदेवता येत नाही आता विज्ञानाने सिद्ध केले. तो एक तर तिचा मानसिक आजार आहे आणि नंतर काही प्रमाण घेऊन समजा मी असं घुमायला लागले शब्द बोलले ग्रामीण भागात जाऊन तर बऱ्याचदा मला असा अनुभव आहे की मला नंतर बायकावर नमस्कार करतात. मी ते सोडून वगैरे दाखवते बाई कशी घुमते वगैरे, तो पेट्टा कापूर खाते तर त्यांना आता खरंच मजा आणते. त्यांनी प्रश्न विचारतात आपल्या ग्रामीण भागाचा माझा अनुभव आहे. तर आणि बायकांच्या अंगात येता आज याला परत कारण आहे की एकतर ही मानसिकता की दैववादीपणा की वेगळं काय झालं तर भूत आहे किंवा घरचं काहीतरी देव कार्य करण्यात आपण चूक झाली आपल्याला ही सातत्य डोक्यात घातल्यामुळे आम्ही आलेलं आहे. मला माझ्या आईने सांगितलं, तिला तिच्या आईने सांगितलं तर कुठेतरी ब्रेक व्हायला पाहिजे शिक्षणानंतर. तो झाला. शिकलेल्या मुलींनी तरी आता ठाण्यासारख्या शहरामध्ये 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवरात्रीच्या भोंडल्याला मला एका ठिकाणी बोलावलं होतं, कार्यक्रम पण केला. खूप चांगली महिलांची संख्या खूप होती. मी असं सगळं करून दाखवलं तर येताना परत 2 मुली परीचं असं बोलत बोलत काकू छान वाटते वगैरे कुठे मग तुम्ही पलीकडे राहा तुम्ही कुठे तर आम्ही पण तिकडेच मग कसं मी तुम्हाला सोडते मला काय येताना म्हटलं त्या 2 मुलींना तुम्ही चपला तर मंडपात विसरलात का तर ते असं म्हणजे काय अशा एक क्षण बघत राहिलं की काकूला काय सोय त्याला नाही का खूप चप्पल विना चप्पल नवरात्री केला उपवास तर देवी पावतेच हमखास. म्हटलं तुम्ही कॉलेजला जाता चपलेशिवाय तुमचा घर तर ठाणा स्टेशन तिथून परत रुपयाला वगैरे चालत याच्यात मध्ये रस्त्यात काय तुम्ही उपास करताय नवरात्रीचे म्हणून तुमच्यासाठी काही चादरी की असं काय कार्पेट अवतरलेले आहेत म्हणजे सायन्सच्या विद्यार्थीने होत्या. तर आपण जे शिकतोय त्याचा माझ्या जीवनात काय उपयोग होईल तो वैज्ञानिक दृष्टीतून म्हणजे जेवढा पुरावा तेवढा विश्वास जो आपल्याकडे आजही अंगीकारला जात नाही. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करताना एक आपण 4 सूत्री कार्यक्रम ठेवला. नंबर 1चा कार्यक्रम आहे की शोषण आणि दिशाभूल करणाऱ्या सगळ्या अंधश्रद्धांना कडावून विरोध असतो. नंबर 2चा आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार जो आवश्यक आहे जो आपल्या 1955 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडितजींनी वैज्ञानिक विषय दृष्टिकोन असं जे लिखाण केलं जे त्याच्यामध्ये आवर्जून त्याचा उल्लेख केला गेला आहे. आजही तो शैक्षणिक आपल्या अभ्यासक्रमात नसल्यामुळे फक्त तो आपल्या प्रतिज्ञेमध्ये आहे. तर त्याचा वापर जर प्रत्यक्ष कृतीशीलतेकडे आला तर त्याच्यातून बऱ्यापैकी चांगले रिझल्ट मिळतील. नंतर आहे की धर्माची विधायक
कठोर कृतीशील चिकित्सा करणं म्हणजे जर उपास परंपरा करत असेल तर मला शास्त्रीय कारण त्याच्यातून असायला पाहिजे असं वटपौर्णिमा वगैरे बायका आपल्याकडे व्रत करतात त्या संबंधित आणि नंतर समविचारी संस्थांना एकत्र येऊन हा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे घेऊन जातो असा हा आणि भारतीय संविधानातली जी मूल्य आहे स्वातंत्र्य बंधुता ही ती समता हे लोकांमध्ये रुजवण्याचं काम अनिस करतो असा तो 5 कलमी आपला कार्यक्रम आहे त्या आणि काम करताना अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर दाभोलकर नेहमी म्हणायचे की हे काम करताना क्रोधापेक्षा करुणेची जास्त गरज आहे आणि उपहासापेक्षा प्रेमाची असते असं काम केलं लोकांशी बोलून तर लोक येऊन त्यांच्या जसं अंगात आलेल्या बाईला नंतर कार्यक्रम संपल्यावर तुम्ही बोलून त्यांना वेगवेगळे येऊन बोलते काय व्यक्त होत त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून हे करतो की काय करतो दोघी आपण अंगात ते असं घुमायला लागते घुमते तेच मोकळे सोडते पदविध छानपैकी बांधते तुम्ही आता घुमणार की काय हो मी जरा घुमून दाखवते ठीक आहे त्यांनी कोकणातल्या शिवाय मुंबईमध्ये चाळीमध्ये माझं बालपण गेल्यामुळे खूप लहानपणापासून हे सगळं मी बघत आले आणि मला पुढे येऊ बरोबर राहू ते असं करतात असं घुमतात असं ही टिपिकल महाराष्ट्रातल्या महिलांची पोझिशन असं करतात केस मोकळे आणि ते सण वातावरण निर्मिती छान होते मग करताना पटकन त्या कापूर द्यायला सांगतात आणि पेटलेला कापूर असा घेतात असं करताना त्या म्हणतात की आम्ही अग्नीशी खेळतोय कारण पलापला देवी अमुक एक देवी माझ्या अंगात संचारलं झालंय आणि म्हणून आम्ही अग्नीशी खेळतो आणि बापरे चमत्कारच आहे म्हणजे चमत्कार म्हणायचं की विज्ञान म्हणायचं कारण कुठली संवेदना एक अष्टम सेकंदापेक्षा आपल्याला टिकत नाही तो ते विज्ञान आहे त्यामागे खरंच बंद करतो आणि मग आपण काय कापूरच खातात बघा ताई अंगात आले बायका बऱ्याच ठिकाणी मी असं तिला चेक करायच्या दृष्टीने आम्ही विचारते तुला निखारा आणून देऊ का आपण निखाराचं नाव घेतलं की ती घाबरते मग ती थांबते बऱ्याच पेटता बायका कापूरच का खातात तर सोपी गोष्ट आहे की आपली स्किन जाड असते तळहाताची कापूर पेटतो तेव्हा खाली दुसरा भाग त्याचा फार गरम होत नाही तो वरती ज्योत असे होते आणि हे हात कापडाच्या बाबतीत 3 सेकंदापर्यंत मी हातावरती पेटता कापूर धरू शकतो आणि असं लागेल भाला लागेल की ती बाई असं करते आणि मग आपल्याला सांगते की आम्ही अग्निशी खेळतो आणि असं करता करता पटकन तोंड जीभीवर ठेवते तोंड बंद करते जीभ आपली ऑलरेडी ओली असते त्यामुळे खालचा भाग फार तिला भाजत नाही तोंड बंद आणि ज्योत ती बाहेर असते केलं आणि तोंड बंद केल्यामुळे कापूर लगेच दिसतो त्यामुळे अंगात आलेल्या आपल्या सगळ्या महिलांना कापूरच खाणं अंगात देवतांचा प्रवेश झाल्यानंतर अतिशय असं बिंदोक असतं त्याला काही भीती काही नाही बिंदास खातात त्या तंद्रीत त्या बायका 2-3 असं त्या कापडाच्या वड्यात घुमतात काही होत नाही आणि मग प्रश्नांची उत्तर दिली मुळात अंगात देवदेवतांचा प्रवेश होणं आणि बाई घुमणं याचा विज्ञानाशी काडीचाही संबंध नाही असेल एक तर ते ढोंगाचं असेल आणि नंबर 2चं असेल घुमणं ते बाईला सौम्य मानसिक आजार असतो कारण आपल्याकडे आजही महिलांची हे नाही तिला सेकंडरी स्टेटस आहे समाजामध्ये पुरुष प्रधान कल्चर आहे बाई सगळीकडे तिला सपोर्ट मिळत नाही आणि मग ती त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कारण इतका मेंदूमध्ये हे होतो सगळा त्रासाचा ती व्यक्त होते बाहेर जसं प्रेशर कुकर वापरले की वॉल ट्यूब सेफ्टी वॉल बाहेर पडतो तशी बाईची अवस्था आजही बऱ्यापैकी आहे शिक्षणाने फार काही त्याच्यात फार फरक पडला आहे वेगळ्या वेगळ्या अंधश्रद्धा निर्माण शिक्षणामुळे त्यामुळे अंगात येणं चूक आहे त्याच्यावरती ढोंगाचं असेल तर तुरंत त्या बाईला समजून घेऊन डॉक्टरकडे नेण्याची की तुम्ही सजेस्ट करायची नितांत गरज आहे हे पण काम अनिसने आता सुरू केले डॉक्टर हमीद दाभोळकरांच्या नाते स्वतः MD सायकॅट्रिस्ट आहे ठिकठिकाणी आम्ही काउन्सिलिंग ठिकाण ऐकले आहेत की तिथे यावं लोकांनी आणि उपचार करून केवळ फक्त प्रबोधन हा एक हेतू नाही तर काउन्सिलिंग आहे समुपदेशन मानसिक आरोग्यावरती काम करायला हवं करोना काळात तर आमच्याकडे बऱ्याच कार्यकर्त्यांनी ऑनलाईन काउन्सिलिंगचं काम केलं कारण मग काय करू कारण काम खूप वैफल्य आलं होतं घराबाहेर पडता येत नव्हतं काय उद्योग नाही मग घरी बसून तेच करून
हे होतं मला फ्रस्ट्रेशन आलं होतं बऱ्यापैकी असं त्यामुळे म्हणजे प्रेक्षकांनी त्याचा हे फायदा समजून घेतलं पाहिजे की फक्त चमत्कार एक अंधश्रद्धा निर्मूलन बरोबर. समितीचं काम नाहीये. चमत्कार काय असतात हे दाखवणं. तर वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक रुजवणं, दृष्टिकोन, हा, मानसिक आरोग्यासाठी मानसिक काम आरोग्य. करणं की ज्याची खरंच आज समाजाला खूप मोठी गरज आहे. तुमचा असा काही अनुभव आहे का की म्हणजे अंधश्रद्धेकडे स्त्रिया जास्त आकर्षित होत आहेत की पुरुष, असा काही अभ्यास किंवा असं काही तुमचं observation आहे? म्हणजे स्त्रिया जास्त असतात अच्छा. हा. आणि मग आता अलीकडे त्या अनुषंगाने पुरुषांचं काय पटकन दिसत नाही, बाई त्याला ती बळी पडलेली असते हा. विविध कारणाने. घरात हो. एक प्रॉब्लेम असतात, हो. तिला फेस करावं लागतं, हो. घरून सपोर्ट नसतो, हो. नंतर मूल होण्यासाठी आजही आपल्याकडे पत्रिका बघून लग्न केली जातात. हो. एक मुलीला पसंत नसतं किंवा काय तो विचार केला जात नाही. मूल होण्यासाठी आजही आपल्याकडे लग्नानंतर 2-3 वर्षात मूल व्हावं लागतं बाईला. हो. ग्रामीण भागात फार म्हणजे तिच्यावरती प्रेशर होतं ते हो. आणि टेस्ट आधी बाईचीच केली जाते, नवऱ्याची केली जात नाही. बरोबर. आणि शिवाय मूल व्हायला पाहिजे त्यात आजही बऱ्यापैकी मुलगाच पाहिजे असतो पहिला. हो. लाखोपाठ 2-3 बरं तिचा दोष नाही तो, अगदीच दोष असला तरी विज्ञानाने आता सिद्ध केलं की तो पुरुषाचा असेल. एक्स आणि एक्स वाय एक्सेस असतात ते लिंग गुणसूत्र, ठीक आहे, तुम्ही हातात नसतात. पण याचाही फायदा घेऊन बरेच बाबा सांगतात ना मूल देऊ, मुलगा मुलगी म्हणजे तो काय करतो खूप मोठा आहे विषय. म्हणजे त्या कोल्हापूरच्या तोडकर महाराजांचा आम्ही डॉक्टर असताना ते त्याचा आश्रम बंद केला याच कारणासाठी. तो मुलं देत होता, आता मुलं देत होता. तर तुकाराम महाराजांचा खूप चांगला अभंग आहे, नमसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. इतका रोखोक सवाल, बिलकुल शाळेत न गेलेले आमचे तुकाराम महाराज म्हणतात की जर बाबाबुवांच्या आशीर्वादाने आमच्याकडच्या महिलांना मुलं झाली असती तर नवरा करायची गरजच काय, सारी गोष्ट आहे की असं. परंतु आजही ते पटत नाही. हा, म्हणजे संतांनी पूर्वापार सांगत आलेलं जे काही त्यांचा जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन होता ते पुढे नेण्याचं काम आज मोठ्या प्रमाणात करते. आणि दाभोळकरांचं मार्गदर्शन आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना. मला एक आठवतोय प्रसंग, एक कार्यक्रम मी त्यांचा पाहिला होता. तुम्ही मगाशी म्हणालात ना की लग्न जुळवताना अजूनही पत्रिका आणि त्या पत्रिकेतला पुन्हा मंगळ. डॉक्टरांनी तेव्हा मला सांगितलेलं पक्क आठवते की तो दूर कुठेतरी असलेला मंगळ तुमच्या वर्तकनगर मध्ये तुमच्या किराणी विद्या मंदिरात येऊन तुमच्यापर्यंत येऊन तो कसा काय तो तुमच्या पत्रिकेत काय फेरफार करायला सगळं आहे. पत्रिका जुळवून लग्न होता. आपल्याकडचे रोल मॉडेल आता तुम्हाला माहितीये, परवा अमिताभ बच्चनचा कौन बनेगा करोडपती मध्ये मेंबरे ऍक्टिव्ह करायला त्यांनी ते केलं. म्हणजे मुलांना काही पट्टी बांधून मुलं असं बघू शकतात. ती साधी गोष्ट आम्ही कधीच एक्सपोज केलेली आहे. म्हणजे विषय निघाला की मंगळ, अमिताभच्या मुलाला मंगळ होता म्हणून त्यांनी स्मशानात 2दा हे त्याचं त्या ऐश्वर्या बरोबरचं 4थं लग्न. 2-3 वेगळ्या म्हणजे बाबांनी जे विधी सांगितले ते केले. आणि अमिताभ जर असं करतो तर आम्ही का करू नये. हा एक असं की आपण ज्याला मानतो तो त्याचा वागणुकीचा इफेक्ट सामान्य लोकांवरती होतो. म्हणजे पत्रिका बघा नाही ते सगळं. बऱ्याचदा सचिन पण असं शतक केलं की बॅटवर असं तर त्यांनी मला वाटतं करू नये. जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनानेच चला, तुमच्या कष्टाला महत्व द्या. असं काही दैव नशीब आपल्याकडे दैववाद इतका फोपावलेला आहे. तसं काय वैज्ञानिक दृष्टिकोन हा अतिशय गरज आहे की जेवढा पुढावा तेवढा विश्वास, जास्त विश्वास ठेवायचा. म्हणजे मुलांनी प्रश्न विचारायला पाहिजे आणि प्रश्न विचारल्यानंतर जर घरच्यांना उत्तर देता आलं नाही तर त्यांनी सांगायचं मला ह्याच्यातलं नाही माहिती, पण मी वाचून तुला सांग. पण खोटं उत्तर देऊ नये की तू आता खाल्लं नाहीस तर ते बाप्पा येईल किंवा आता तू परीक्षेला चांगला अभ्यास केलास तर चांगले मार्क मिळतील असं न सांगता तू अभ्यास कर म्हणजे तुला देव चांगलं पास करेल. हे जे आहे ना म्हणजे देव हे करेल. पण देवाला आवडत नाही मी शिव्या द्यायच्या नाही, देवाला आवडत नाही मी खोटं बोलायचं नाही, अभ्यास करायचा, चांगलं वागायचं. देवाला आवडतं किंवा आवडत नाही मग ही जी कन्सेप्ट आपल्याकडे आहे ती मला वाटतं थोडंसं बदलावी आणि कष्टाला महत्व द्यावं. कष्ट केलं तर तुम्हाला फळ मिळेल, साधी गोष्ट आहे. पण आपल्याकडे आजही ते मान्य नाही. हो ना, पण म्हणजे एवढी शतकानुशतक चालत आलेली हे जे काही अंधश्रद्धा आहेत हे दूर करण्यामागे महाराष्ट्र अनिस सारखी जी संस्था जेव्हा कार्य करते तेव्हा खूप काम करताय तुम्ही. आणि माझ्यासारखे कार्यकर्ते मी तर एन्जॉय करते खरी गोष्ट. म्हणजे कारण मला असं वाटतं की तुम्ही VRS घेतल्यानंतर ताबडतोब हे काम करायला सुरुवात केली आणि खेडोपाडी काय शहरांमधनं काय वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे कार्यक्रम करताय. काही
चांगले वाईट प्रसंग पण तुम्हाला आले असतील, काही कारण हे- ठिकाणी संघर्ष पण करावा लागला असेल. मला असं वाटतं की आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपण ते नको घेऊया, कारण प्रत्येकाची तुम्हाला असे संघर्षाचे प्रसंग तर आलेलेच आहेत प्रवाहाच्या आपल्या विरोधातलं काम आहे प्रवाहाच्या ना. विरोधात. त्यामुळे दमछाक तर होतेच, हो, परंतु हो. ते करायला पण पाहिजे. करायला पाहिजे. कारण सावित्रीबाईंनी तेव्हा प्रवाहाच्या विरोधात येऊन मस्त शेरवळे हो, खाल्ले, हो. तर आज तोडीने आपण नसतो ना खरी शिकलो. गोष्ट ते आहे. हा एक उदाहरण वेगळं आहे हो. की ते करायला पाहिजे, हो. झटून अगदी. त्यामुळे ते मगापासून मी पाहते हे काय करून ठेवलंय, त्रिशूल वगैरे हाय म्हणजे काय भूत तुम्ही- उतरवतात. हा. याचं विधात्यांनी म्हटलं चमत्कार करू की नाही, असं ते तांदूळ घालतात आणि असं उतारा बनवून ते भूत उतरवलं जातं. अच्छा, हा अच्छा. तांब्या ते वर उचललं जातं असं. हा, म्हणजे हे टाकल्यानंतर ते असं हा, उचललं तांदूळ जातं. भरलेले असतात त्याच्यामध्ये, आणि ते तांदूळ असे घट्ट असल्यामुळे हा. तांदूळच वापरतात बरं का भूत बरं, उतरायला. बरं. ते म्हणजे आतमध्ये भुताला तांदूळच आवडतात. गहू ज्वारी बाजरी नाही बाजरी आवडते. तांदूळ त्याच्यामध्ये इतके ते असं घट्ट ठीक आहे. भरले जातात, हो. आणि मग असं म्हणतो असं काम. आणि काही आणि ते उचलतो, मला असं वाटतं त्रिशूळ वर उचलतो. उचलतो. हो, हो, हो. हा. उचल उचललं गेलं. म्हणजे हे असं भूत असं उतरवलं. हा. भूत झालं म्हणजे तो माणसाला सांगतो की त्रिशूळ तांब्याला हा. उचललं, याचा अर्थ तुमच्या मुलीचं भूत मी याच्यात बंद केलं. बरं. आता ते बंद यायला वेगळं कारण आहे, कारण हा. तांदूळ शेवटी थोडा टोकदार पण असतं, म्हणजे हा. असं असं करून मी जेव्हा तांदूळाच्या डबा भरतो, हा. ते तांदूळ एकमेकांमध्ये इतके टाईट बसतात बरं. की त्यांचा स्वतःचा असा फोर्स तयार होतो, एक शक्ती. अच्छा, हा. आणि त्या शक्तीमुळे त्रिशूळाने याला उचलले. बरं. वा बाप, भूताने नाही. भूताने. म्हणजे मगाशी ते एअर प्रेशर, हवेच्या दाबामुळे हा. तुम्ही जे तीर्थ मला दिलं, तसं इथे आहे. भानामती कडून त्याची रिबन काढली, तसंच हे कळली त्रिशूळ का? उचलण्याचं मागे पण हे विज्ञान आहे. म्हणजे एक महत्वाचं आहे ताई, की चमत्कार होत नाही, चमत्कार केले जातात. ओके. म्हणजे आधार आहे. तर हातचलाखी असते, केमिकलचा वापर असतो हो. आणि हातचलाखी हो, याच्यामध्ये, हो, आणि हो. समोरचा ऑडियन्स जो असतो तो बाबावरती इतकी प्रेम किंवा श्रद्धा असते की तो काय करतोय बघत नाही, हो. फक्त चेहऱ्याकडे बघून भजना बोलत असतात लोक, त्याचा फायदा चमत्कार करणारे लोक घेतात. पण आमचं म्हणून म्हटलं की आमचं जे 4 सूत्री कार्यक्रमामध्ये पहिलं सूत्र आहे की शोषण करणाऱ्या सगळ्या अंधश्रद्धांना आमचा कडाडून विरोध आहे की चमत्कार होत नाही. खरी गोष्ट. आणि सने एक वाक्य शेवटचं सांगते तुम्हाला की आता आपल्याकडे 21 लाखाचं बक्षीस आहे. तो चमत्कार दाखवा असेल तर करा. ओके. तुम्ही कसा केला हो, हो, हो. आपण एक समिती आपली आहे, त्याच्यामध्ये वेगळी शास्त्रज्ञ बरं. आता गोवारीकर होते, नंतर आपले नारळीकर आहेत अजून त्याच्यामध्ये बरेच आहेत, आणि त्यांच्या समोर ती एक प्रोसेस आहे, अच्छा. ते तुम्ही करून दाखवायचं आणि 21 लाख घ्या. परंतु गेली मला वाटतं 25 वर्ष असलेली बक्षिसाची अमाऊंट प्राप्त झाला आणि नाही. एकही कोणी आला ना याचा अर्थ हो. चमत्कार होत नाही, हो. ते केले जातात. केले. अच्छा. तुम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम करताय, शाळा कॉलेजातून करताय, हो. वेगवेगळ्या बचत गटांमधून करताय. आता आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की चमत्कारावरती विश्वास ठेवू नका, आणि प्रश्न विचारा. तुम्हाला काय असेल ना तर विचारायची, किंवा आता याच्यासाठी खूप म्हणजे लिखाण खूप झाले, म्हणजे पुस्तकात वाचा, एकमेकांना ते चर्चा ठेवा. आपसूक असं काय तुम्हाला मिळत नाही, हो. असेल माझा हरी तर देईल खात्यामध्ये असं नाही, तेव्हा वाचन करायला पाहिजे. आणि प्रत्येक घटना ना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थच आहे की एखादी घटना घडते त्याच्या मागे कार्यकारण भाव असतो. आपल्या विज्ञानाच्या भाषेत काहीतरी कारण, समथिंग इज देअर, असं होत नाही. असं नाही एखादी हलकी वस्तू मी इथे ठेवली आणि मंत्राच्या सांगितलं की माची तिकडे सरकली, तो अजिबात सरकणार नाही. तो थोडा तरी त्याची मुवमेंट व्हायला मला बाह्य शक्तीचा वापर करावा लागेल. हे तेवढंच शक्य म्हणजे हे खरं सत्य आहे. त्या सत्याच्या मागे आपण जर उगाच अमुक होईल, माझ्या पत्रिकेत अमुक नव्हतं म्हणून मला शिक्षणाचा योग नाही, पत्रिका वगैरे ते भाकीत आहे. म्हणजे गमतीने डॉक्टर दाभोळकर म्हणायचे की भविष्याचे जन्मकुंडली जे आहे ते लोकांना दाखवायची कला आहे, गंमत म्हणून त्यांचं मनोरंजन व्हावं, त्या थोडा दिलासा मिळाला. त्याच्यात तथ्य असं काही नाही पत्रिकेने काय होतं किंवा. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर मंडळी की आता ताईंनी जे सांगितलं की वस्तू कुठली हलत नाही, त्याच्यामध्ये जडत्व असतं. तर मला असं एवढंच सांगायचंय प्रेक्षकांना की तुमच्या वतीने की मनावरचं जे काही जडत्व आहे, अंधश्रद्धा म्हणा किंवा इतर काही चमत्कार आहेत किंवा इतर जी काही बुवाबाजी आहे, ते जे जडत्व आपल्या मनाला आलेलं आहे, तर ते जडत्वचं जोखड जे आहे, विचारांचं विचार करा, विवेकाने विचार करा, सारासार विचार करा, असंच ताईच्या माध्यमातून आणि ताई आपल्याला सांगतायत. कार्यक्रम आपल्याला
कसा वाटला तो आम्हाला नक्की आपण सांगा. आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्यासोबत दीपक धारडे आहेत, कॅमेरामन आणि एडिटिंगचं काम करणारे सगळे. आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखती आज वंदनाताईंनी आपल्याला छान चमत्कार, त्याच्यामागचं विज्ञान, बुवाबाजी याच्यावरती कशी फैलावली जाते आणि कसं शोषण होतं या अनुषंगाने ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. खरं म्हणजे हा विषय खूप मोठा आहे. आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढं सगळं त्यांचं कार्य बंदिस्त करणं हे खरं कठीण आहे. पण तरी ताई आपण आम्हाला वेगवेगळे चमत्कार करून आमचे डोळे खाडकन उघडवले त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद. आणि मला सुद्धा हो प्रेक्षकांनी पण विचार करावा. आणि ठाण्यातच मी राहते, ताईकडे माझा नंबर आहे. हो प्रॉब्लेम असेल तर आपण संवाद करू आणि प्रश्न सोडवू. पण बाबापुरांकडे जाऊ नका, हो अतिशय शोषण होतं ते. हा म्हणजे मला शेवटी म्हणायचं की ठाण्यात काय किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये आपण ताईंशी जरी संपर्क साधला तरी, कारण अनेक सामाजिक संस्था पण ताईंच्या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर विचार नक्की करा, ताईंशी संवाद साधा आणि हे काम पुढे नेण्यासाठी आपला थोडा का विना खारीचा वाटा आपण उचलूया. धन्यवाद.